अवयव प्रत्यारोपण केल्याची अनेक उदाहरणं ऐकली असतील, पण माणसाला डुकराचं यकृत लावल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? अगदी बरोबर ऐकला. चीनमध्ये एका 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात चक्क डुकराच्या यकृताचं प्रत्यारोपण करण्यात आलंय आणि त्यानंतर 171 दिवस तो जगलाय. बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. चीनमधील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात चक्क डुकराच्या यकृताचं प्रत्यारोपण करण्यात आलंय. आणि विशेष गोष्ट म्हणजे जनुकीय बदल केलेल्या डुकराचं यकृत प्रत्यारोपण केल्यानंतर हा माणूस 171 दिवस जगला असं डॉक्टरांनी सांगितलंय. रुग्णाचं यकृत हेपेटायटिस बी मुळे खराब झालं. चीनमधील 71 वर्षीय रुग्णाच्या यकृतात ट्यूमर होता. डुकरामध्ये 10 जनुकीय बदल करण्यात आले. संसर्ग किंवा अवयव नाकारण्याची शक्यता त्यामुळे कमी झाली. प्रत्यारोपणाच्या 38व्या दिवशी डुकराचं यकृत काढलं गेलं. गुलाबी डुकराच्या यकृत प्रत्यारोपणाची ही बाब पियर रिव्ह्यूड या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. यकृताच्या जटिल कार्यामुळे प्रत्यारोपण आव्हानात्मक मानलं जातं, परंतु या यशस्वी प्रयोगानं भविष्यात यकृत प्रत्यारोपणासाठी नवीन शक्यता निर्माण झाल्यात. रुग्णाचा मृत्यू 171व्या दिवशी रक्तस्रावामुळे झाला. पण सुरुवातीचे 38 दिवस रुग्णाच्या शरीराने जनुकीय बदल केलेलं यकृत स्वीकारणं हा अशा प्रत्यारोपणासाठी पूरक उपाय म्हणून आशादायक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. दिस इज अ ब्रेक थ्रू इन्व्हेन्शन की आता जसं झालंय, जसं मला जे स्टडीज माहित आहे की त्या व्यक्तीला 38 दिवस पर्यंत ते बाहेरचं लिव्हर होतं. मग ते कॉम्प्लिकेट झाल्यानंतर त्यांनी ते काढलं आणि काढल्यानंतर काय झालेलं की त्यांचं स्वतःचं लिव्हर ते थोडंफार रिग्रो होऊन आणि त्यांना एक चांगली लाईफ भेटली. सो दिस इज अ व्हेरी गुड ब्रेक थ्रू. अशा बऱ्याचपैकी एक्सपेरिमेंटल वस्तू किंवा लॅबमध्ये लिव्हर रिग्रो जनरेट करण्याचे प्रोग्रेस किंवा लिव्हरसाठी डायलिसिसचे प्रोग्रेस हे ऑलरेडी अवलंबून असण्याचे सगळं ते आहे ऑलरेडी रेडीमध्ये. पण अजूनपर्यंत ते काही सक्सेस नाहीये. तर फ्युचर काय आहे? एक्साइटिंग अँड फ्युचर पॉझिटिव्ह पण आहे, पण 100% सांगता येत नाही की हाऊ वी आर स्टँडिंग इन दॅट कंडिशन. हृदय आणि मूत्रपिंडाच्या तुलनेमध्ये यकृताचं प्रत्यारोपण जटिल आहे. यकृताचं कार्य बहुआयामी आहे. यकृत रक्त गाळतं, विषारी पदार्थ आणि टाकाऊ घटक काढून टाकतं. पोषक तत्वांचं प्रक्रियाकरण करतं, पचनासाठी पित्त तयार करतं. रक्त गोठण्यास मदत करणारी प्रथिनं तयार करतं. रक्तातील साखरेचं नियमन करतं. यापूर्वी डुकराचं यकृत मेंदू किंवा मृत रुग्णांवर तात्पुरतं वापरलेलं, पण जिवंत व्यक्तीवर यशस्वी प्रत्यारोपणाची ही पहिलीच वेळ. गुलाबी डुकराच्या यकृत प्रत्यारोपणाच्या संशोधनाचं महत्त्व जर्नल ऑफ हेपेटॉलॉजीमध्ये प्रकाशित झालंय. यामध्ये डुकराच्या यकृताचं प्रत्यारोपण गंभीर यकृत रोग असलेल्या रुग्णांसाठी तात्पुरता पर्याय म्हणून वापरता येऊ शकतो असं नमूद केलंय. त्यामुळे रुग्णाचं स्वतःचं यकृत बरं होईपर्यंत किंवा मानवी यकृत उपलब्ध होईपर्यंत रुग्णाला जगवता येऊ शकतं. अमेरिकेसारख्या देशात यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत 9,000पेक्षा अधिक लोक आहेत आणि मानवी अवयवांची कमतरता आहे. तेव्हा डुकराचे अवयव मानवी अवयवांशी साम्य असल्यानं त्याचा पर्याय म्हणून विचार केला जातोय. रिद्धी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.